वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा। प्रणाम। सद्गुरु भक्तांना मनापासून प्रणाम। श्री प्रल्हाद रामानंदामृत ग्रंथ अध्याय पहिला भावदर्शन पहिले। श्री गणेशाय नमः। गणेशाला वंदन करून आपण सारे सद्गुरूंच्या या महान चरित्राच्या गायनाला प्रारंभ करूया। गणेशाला वंदन करणे याचा अर्थ काय ते आपण आधी बघूया। आपण असं म्हटलेलं आहे की गणराया तुझं स्मरण करणं याचा अर्थच मुळी असा आहे की आत्मरूपाचं जागरण करणं। आता हे जे आत्मरूपाचं जागरण आहे ते झाल्यानंतर आपण जे वंदन करतो, जी पूजा करतो आणि जो जयघोष करतो तो जयघोष कुणाचा असतो तर त्या परमतत्वाचा असतो, त्या निर्गुण ब्रह्माचा असतो। आता गणेशाचं वर्णन करताना प्रत्यक्ष ज्ञानेश्वर महाराज काय म्हणतात ते बघा। ते म्हणतात, ओम नमोजी आद्या वेद प्रतिपाद्या जय जय स्वयं वेद्या आत्मरूपा। तू निर्गुण ब्रह्म आत्मस्वरूप आहेस आणि या विश्वाचा आदी म्हणजे सुरुवात तुझ्यापासूनच झालेली आहे। तुझं वर्णन वेदांनी केलेलं आहे। तू ओंकार स्वरूप आहेस। बरं असं पहा की आम्ही तुझं वर्णन करावं, तुझे गुण सांगावे अशी आमची पात्रता नाही। याचं कारण असं की तुझ्या रूपाला जाणणारा तू स्वतःच आहेस आणि म्हणून तुझा जय जयकार करणं, तुझं पूजन करणं, तुला प्रसन्न करून घेणं आणि आमच्या कार्यामध्ये तू आम्हाला सहाय्यभूत व्हावं अशा प्रकारची प्रार्थना करणं हे आमचं प्रथम कर्तव्य आहे। कारण असं बघा, जगाला जी बुद्धी प्रदान झालेली आहे त्या सगळ्या बुद्धीच्या मुळाशी जर कुणी असेल, या बुद्धीला जो ज्ञानाचा प्रकाश देणारा जर कुणी असेल तर हे गणराया तूच आहेस। आणि म्हणून तुझं स्मरण करणं, तुझं वंदन करणं, तुझं पूजन करणं हे आमचं परमकर्तव्य आहे। तुझ्या रूपाचं आकलन आम्हाला होणं शक्य नाही, ते तुलाच होणार। कारण तू म्हणजे आदी बीज आहेस, तू परमतत्व आहेस, तू ओंकार रूप आहे। आणि मी तर काय, मी तर अतिसामान्य, सामान्यातलाही सामान्य, ज्याला स्वतःचे निर्णय स्वतः करता येत नाहीत, सामान्य व्यवहार ओळखता येत नाही, निर्णय करता येत नाहीत, असा मी तुझ्याविषयी बोलताना बरं वाईट, तू असा आहेस किंवा तू तसा नाहीस,
हे सांगण्याची पात्रता, हे परमेश्वरा, हे परमतत्वा माझ्याकडे नाही आहे. त्यामुळे मी तुझं काही वर्णन करू शकणार नाही. पर जे काय मला थोडंफार येतं आहे, असं मला वाटतं आहे, खरं म्हणजे ते खोटं आहे, पण जे काय वाटतं आहे ते सगळं मी सद्गुरूंच्या आधाराने करतो आहे. आणि जगामध्ये ज्या गोष्टी सुरू आहेत, जगाच्या जन्मापासून ज्या गोष्टी सुरू आहेत, ज्या उलथापालथी होत आहेत, जे चराचर आहेत, ते ज्या पद्धतीचा व्यवहार करीत आहे, त्या सगळ्या घटनांना वाङ्मय लीला असं म्हणतात. आता ही वाङ्मय लीला हे परमतत्वा तुझ्याच आहेत. आणि त्या समजून घेणं म्हणजे बुद्धिमत्तेचा एवढा विकास व्हायला हवा. तो विकास माझ्या बुद्धीचा नाही आहे. आणि त्यामुळे ते समजून घेत असताना माझी फार तारांबळ उडते आहे रे. चालता चालता मी पडतो काय, पडलो की धडपडतो काय, पुन्हा उभं राहण्यासाठी मला किती यास पडतात. आणि असं असल्यामुळे बुद्धीच्या प्रणेत्या, हे बुद्धिदात्या, मला ते कसं बरं शक्य होईल तुझं वर्णन करणं. तुझं वर्णन करणं त्या ज्ञानेशाला शक्य झालेलं आहे. त्या ज्ञानेशाने तुझं वर्णन करताना जे सांगितलं आहे ना, थक्क करणारं आहे. ते असं म्हणतात की तू या जगाला बुद्धी दिली आहेस, एवढंच नव्हे तर ज्ञानाचा प्रकाशही दिलेला आहेस. स्वर आणि व्यंजनं ही तुझी सुंदर कांती आहे, हे तुझं खरं रूप आहे. आणि शब्दमात्र जे आहेत ना, ते म्हणजे संपूर्ण वेद, हे तुझे उत्तम आणि व्यापक गणेश मूर्ती म्हणून तुझं संपूर्ण शरीर आहे. तेव्हा असा तू एवढंच नाही बरं का, मन्वादिकांच्या ज्या स्मृती आहेत ना, ते तर तुझ्या शरीराचे अवयव आहेत. आणि तुझं हे जे अंगलोट आहे ना, त्याचं वर्णन करणं केवळ आणि केवळ अशक्य आहे हो. त्यातला जो अर्थ आहे दडलेला, तो अर्थ म्हणजे सौंदर्याची खाण आहे. ही जी 18 पुराणं रचलेली आहेत ना व्यासमुनींनी, या 18 पुराणांचा अर्थ आत्ता ज्ञानेश्वरांच्यामुळे आम्हाला कळलेला आहे. तो असा आहे की ही तुझी रत्नखचित अशी भूषणं आहेत. आता त्यातली जी पदरचना आहे ना, ती पदरचना हा त्या भूषणांचा घाट आहे, घाट कोरलेला. ते जे सौंदर्य आहे, ते सौंदर्य आणि ती उत्तम पदरचना, हे सगळं पाहिल्यानंतर एखादं सुंदर असं रंगवलेलं वस्त्र आपल्या डोळ्यापुढे येतं. त्यातले जे अलंकार आहेत ना, ते लकलकीत लांब रुंद असं ते वाण, ते पाहिल्यानंतर मन अगदी थक्क होऊन जातं. तर असा तू आमच्या सहाय्याला जर आला नाहीस, तर सद्गुरूंचं हे चरित्र गाणं केवळ आणि केवळ अशक्य आहे. म्हणून हे गणराया, तू आमच्या सहाय्यासाठी उभा राहावास, अशी तुझ्या चरणावरती माझी खूप खूप मनापासून, अंतःकरणापासून प्रार्थना आहे हो. तर तू येच ये. बघ, हे तुला सांगण्याचं आणखी एक कारण बरं का. तुला मी असं सांगतो की या जगामध्ये द्वैत आणि अद्वैत याचं भांडणच जवळपास
अनेक लोक अज्ञानापोटी द्वैताला शरण गेलेले आहेत. अनेक लोक स्वतःला ज्ञानी समजतात. ते अद्वैताचं प्रतिपादन करतात. वरवर असं करत असले तरी मनातून त्यांच्याही द्वैत असतं. अद्वैत जाणणारे किती असतात तर फार थोडे असतात हो. तर ही जी प्रमेय तू या जगामध्ये निर्माण केलेली आहेस, त्या प्रमेयामध्ये माझ्यासारखा यक्कश्चित बुद्धिमत्ता असणारा मनुष्य हा अडकून पडणार नाही काय? त्यामध्ये मी अडकून पडलेलो आहे बरं का. आणखी तुला एक सांगतो, आणखी माझ्या मनात चाललेलं द्वंद्व कोणतं आहे तर तेही आज मी तुला सांगतो, कारण मी पूर्ण रूपाने तुला शरण आलेलो आहे. आणि जेव्हा सद्गुरूंचं वर्णन करायचं असतं ना, तेव्हा माझं मन निश्शंक व्हायला पाहिजे. मी या जगाच्या सगळ्या वादविवादापासून, विसंवादापासून अलिप्त झाल्याशिवाय, वेगळा झाल्याशिवाय मी माझ्या सद्गुरूंचं वर्णन कसं बरं करू शकेन? मी पात्रच ठरणार नाही. त्या पात्रतेसाठी तरी हे परमेश्वरा, तू माझ्याकडे लक्ष दे रे. मी तुला शरण आलेलो आहे. बघ, आणखी माझा भ्रम कुठला आहे माहिती आहे का? सगुण आणि निर्गुण. आता हे विषय सगळ्यांचेच आहेत ना, पण यातही जो भ्रम असतो त्या भ्रमाने मला पछाडलेला आहे. कधी कधी सगुण रूपातला तू मला हवा असतोस, तर मग माझं मन कच खातं, विचार करत बसतं. काय हे तंत्र विकसित केल्याप्रमाणे मी तुला पाहतो आहे, तुझी पूजा करतो आहे, हे कसं बरं शक्य आहे? आणि मग पुढे माझ्या मनात विचार येतात की अरे, तू सर्वत्र भरलेला आहेस, तुला आकार कुठला देणार? तुला आकारच नाही आहे म्हणजे तू निर्गुण स्वरूप आहेस. तेव्हा हे परमेश्वरा, तुझं काय रूप माझ्या डोळ्यापुढे योग्य प्रमाणात येऊ शकत नाही. आणि हा जो भ्रम आहे, त्या भ्रमातच मी अडकून पडलेलो आहे. एखाद्या जाळ्यामध्ये मासोळी अडकून पडावी, मासा अडकून पडावा, तशाप्रमाणे मी तिथे अडकून पडलेलो आहे. आणि माझी कोंडी तिथे झालेली आहे या भ्रमामध्ये. मला तिथून बाहेर पडता येत नाही. बरं, एवढ्याने मी थांबलोय का? एवढ्याने माझे काही दोष संपलेत का? तर नाही बरं. आणखी मला काही दोष चिकटलेत, ते म्हणजे त्रिगुणाचे. आता सत्व रज तम ह्याच्यावरती तर या जगाचे संपूर्ण व्यवहार अवलंबून आहेत. त्यावरच ते चाललेलं आहे. सत्वगुणाचा जेव्हा प्रादुर्भाव असतो आणि तो जेव्हा मोठा होतो, तेव्हा माणूस सत्वशील असतो. त्यावेळेला रज आणि तमाचं प्राबल्य कमी झालेलं असतं. पण ज्या वेळेला रजाचं प्राबल्य असतं, तेव्हा सत्वगुणाचं प्राबल्य कमी होतं आणि तमोगुणाचंही प्राबल्य कमी होतं. आणि मग सत्वगुणाचा प्रादुर्भाव झाल्यामुळे तो कधी असा तर कधी तसा वागायला लागतो. तसं माझं झालेलं आहे. मला या त्रिगुणाने अगदी छळलेलं आहे. यामध्ये कुठला गुण वाढवावा, कुठला कमी करावा, आणि तो कमी करण्यासाठी, वाढवण्यासाठी माझ्या वागण्यामध्ये कोणत्या प्रकारचे बदल मी करावेत, अंतःकरणापासून करावेत, मनापासून ह्या सगळ्या गोष्टी मी कराव्यात, ते काही मला सुचत नाही आहे रे. आता हा जो खेळ आहे, बरं, मी ज्या वेळेला त्या गुणांना शरण जाऊन सत्वगुणाची वाढ करू पाहतो, त्यावेळेला विश्वामध्ये जे काही चाललेलं असतं, ज्या घटना घडत असतात, त्याचे जे आघात प्रत्याघात माझ्यावरती होत असतात, त्या आघात प्रत्याघातांमुळे माझा जो निश्चय आहे तो ढळतो. आणि असा ढळणारा जो विषय आहे, त्यामुळे हे परमेश्वरा, आणखी मी या गुंत्यामध्ये अडकून पडतो. माझं चित्त असं भ्रांत होतं, भ्रमिष्ट होतो मी, आणि मी नुसताच इकडे तिकडे करू लागतो. अशी माझी एकूण अवस्था आहे. परमेश्वरा, मी अगदी गोंधळून गेलेलो आहे. ही तुझी जी सगळी प्रमेय आहेत ना जगातली, हे जे तुझं वाङ्मय आहे,
आणि या वाङ्मयाची जी लीला सर्वत्र तू खेळतो आहेस ना, त्या खेळामध्ये हा सगळा तुझा मायेचा खेळ आहे रे. आणि या मायेच्या खेळात माझ्यासारख्या अल्पमतीला तू का बरं गुंतवून टाकलेलं आहेस. आता सद्गुरू मला असं म्हणाले, त्यांची कृपा माझ्यावरती झाली. आता मी या गोष्टीला कसा पात्र आहे ते माझं मलाच कळलेले नाही. सद्गुरू मला म्हणाले की अरे तू माझं चरित्राचं गायन कर. आता हे गायन कर असं सद्गुरूंनी सांगितलं. ती माझ्या अंतःकरणामध्ये प्रेरणा निर्माण झाली खरी, पण मला सद्गुरूंनी मला ही गोष्ट सांगावी, मला त्याकरता त्यांनी निवडावं ह्या गोष्टीचंच आश्चर्य वाटलं. आणि त्यामुळे काय बोलावं आणि बोलू नये हे अगदी मला सुचेनासं झालं हो. काय बोलावं, काय प्रतिक्रिया द्यावी असं काही मला काही सुचेच ना. मी सद्गुरूंच्या समोर असाच अबोल होऊन उभा राहिलो. तेव्हा ते मला म्हणाले की अरे असा गोंधळून जाऊ नकोस. तू जर या चरित्रासंबंधी लिहायला घेतलंस, माझं चरित्र सांगितलंस, तर या चरित्रामध्ये ज्या सद्गुणांचा परिपोष झालेला तुला दिसेल, ज्या गोष्टीमुळे मला प्रभूच्या चरणापाशी जायला मिळालेलं आहे, त्या मार्गाचा जर तू अभ्यास करशील तर हे मुला तुला शांती मिळेल. आता सद्गुरूंनीच एकदा असं सांगितलं की शांती जी आहे ती ब्रह्मस्वरूप असते. आता ही ब्रह्मस्वरूप असणारी गोष्ट मला प्राप्त होणार, जो गोंधळलेला आहे, ज्याचं चित्त थाऱ्यावरती नाही, ज्याची बुद्धी चालत नाही, ज्याला वेद काय आहेत ते कळत नाही आहे गणेशा, हे सगळं असल्यामुळे सद्गुरू जेव्हा म्हणाले की तुला शांती मिळेल, त्यावेळेला मी अगदी मोहरून गेलो हो. अगदी मोहरून गेलो. माझ्या अंगावरती रोमांचाच्या अगदी बागाच्या बागा उमलल्या. आणि ते मला असं म्हणाले, बरं का तुला सांगतो पुढे जाऊन की तुला तत्व कळेल. तत्व कळेल म्हणजे परमतत्व कळेल. आणि परमतत्व कळेल म्हणजे हे गणेशा, म्हणजे तू स्वतःच मला कळशील. असं जेव्हा झालं, तू स्वतः मला कळशील असं जेव्हा मला वाटू लागलं, त्यावेळेला माझ्या मनाची काय बरं अवस्था झालेली असेल ते तुझ्या लक्षात आलंच असेल. हे जे गुरुचरित्र आहे ना, सद्गुरूंचं चरित्र आहे ना, ते अथपासून इथपर्यंत जर मी माझ्यामध्ये भिनवलं तर सद्गुरू मला असं म्हणाले की तू ब्रह्मरसामध्ये स्वतःला घुसळून काढल्यासारखं होशील. आता ब्रह्मरसामध्ये म्हणजे हे गणेशा तुझ्यामध्येच ना. कारण अथर्वशीर्षामध्ये तुझं वर्णन अथर्वण ऋषींनी असं केलेले आहे की त्वं ब्रह्मा त्वं विष्णुस्त्वं रुद्रस्त्वं इंद्रस्त्वं अग्निस्त्वं वायुस्त्वं सूर्यस्त्वं चंद्रमास्त्वं ब्रह्म भूर भुव स्वरोम. आता एवढं तुझं वर्णन आहे. तूच सारा आहेस, तूच आहेस. ब्रह्मा विष्णू महेश तूच आहेस, चंद्रमा तूच आहेस, सूर्य तूच आहेस, इंद्र तूच आहेस, अग्नी तूच आहेस, हा वायू तूच आहेस. हे सारं काही जर तूच आहेस तर तुझं हे जे विराट रूप आहे ते रूप मला कळेल आणि मला शांती मिळेल. परमेश्वरा, असं सद्गुरूंनी त्यांच्या चरित्राचा अभ्यास केल्यानंतरचं जे काही मला प्राप्ती होणार त्या प्राप्तीविषयी सांगितलेलं आहे. हे सगळं ऐकल्यानंतर माझी काय बरं अवस्था झालेली असते, काय झालेली असेल तूच कल्पना कर. आणि तू जर माझ्या सहाय्याला अशा वेळेला आला नाहीस तर मग मी काय करू, मी काय करू, मी कुठे जाऊ. तेव्हा मी असं मला म्हणालो की गुरुवाज्ञा प्रमाण आहे. सद्गुरूंनी तुला सांगितलं आहे की चरित्र गा म्हणजे गा. आता हे तू करायला हवं म्हणजे करायला हवं. का माहिती आहे का, मी या कल्पनेने अगदी हुरळून गेलो. हे सगळं खरं आहे, पण ही गोष्ट कशी करावी, जेव्हा सुरुवात करण्याचा विचार आला तेव्हा कुठून सुरुवात करावी इथूनच माझ्या मनाचा गोंधळ उडून गेला बरं का. आणि तुला सांगतो हे गणराया,
हे जे वाण आहे, सद्गुरूंनी जे माझ्या पदरामध्ये हे वाण घातलेलं आहे, हे वाण जणू काही सतीचं आहे. अग्निपरीक्षा द्यायला लागणार. त्यातून जर मी निखरून पुढे आलो, त्या परीक्षेत जर पास झालो, तरच हे सद्गुरूंचं चरित्र अस्तित्वात येऊ शकेल. आणि म्हणून हे वाण स्वीकारताना मी अगदी गोंधळून गेलो आहे, घाबरून गेलेलो आहे. खरं म्हणजे ना माझ्या बुद्धीची तेवढी शक्ती, ना माझी काही अभ्यास करण्याची वृत्ती, ना काही समजून घेण्याची वृत्ती. तेव्हा हे मी कसं करू असं माझ्या मनात आलेलं. मग पुन्हा मी माझ्या मनाने उलटसुलट विचार जेव्हा करू लागलो ना गणराया, तेव्हा मी माझ्या मनाची समजूत घातली. काय घातली असेल समजूत? की तू काही घाबरून जाऊ नकोस बरं का. मीच मला सांगतो की मी काही घाबरून जाण्याची गरज नाही आहे. गुरुकृपेने सारं काही होईल. अरे मूकं करोति वाचालम पंगुम लंघयते गिरिम. पांगळा आहे तो धावतो काय, डोंगरसुद्धा चढून जातो. आता तू बुद्धीने इतका विकलांग झालेला असलास तरीसुद्धा जर सद्गुरूंनी तुला सांगितलं, त्यांनी जर तुला हाताशी धरलं असेल तर हे सगळं घडू शकतं. तेव्हा तू घाबरू नकोस, तयार हो. पण हे जरी मी सगळं माझ्या मनानेच माझ्या मनाला उपदेश केला असला आणि सांगितलं असलं तरीसुद्धा हे सांगतो बरं का देवा, याच कारणाने मी तुझ्याकडे आलेलो आहे बरं का. आणि तुला मी आता साकड घालतोय की मी तर हा असा. ते सगळं वर्णन मी केलं आहे. माझं वर्णन तुला ऐकवून मी काय बरं करू. तर हे साकडं मी तुला घातलं आहे. मी काय आहे हे तुला ठाऊक आहे, कारण माझं सारं वैभव म्हणजे तूच आहेस. म्हणून मी तुला हे सगळं सांगतोय. हे साकडं तुला घालतो आहे. आणि माझं हे जे बापुडवाणा झालेला चेहरा आहे, जे बदन आहे ना, ते तुला दिसतंय रे. मी किती घाबरून गेलेलो आहे, किती गोंधळून गेलेलो आहे हे तुला कळतंय. आणि म्हणून तू माझं सहाय्य करायला हवंच हवं बरं का. मी आता आणखी तुला काही सांगू शकत नाही, कारण मला हे ठाऊक आहे की जे हाती घेतलेलं कार्य आहे ते खूपच मोठं आहे. ते खूप मोठं आहे. ते मला पेलवेल असं नाही आहे. ते खूप मोठं आहे. कारण काय माहिती आहे का, याच्यामध्ये सद्गुरूंचं ऋतवर्णन करायचं आहे. सद्गुरू जसे आहेत अंतर्बाह्य, त्यांचे अंतरंग ज्या प्रकारचे आहे, त्याला जी खोली आहे, त्याला जी उंची आहे, त्याला जी रुंदी आहे, त्याचं जे व्यापकपण आहे, त्याचं जे विश्वव्यापकपण आहे, ते समजून मी कसं घेणार. माझी पात्रता ती आहे का. तेव्हा हे सद्गुरूंचं इतकं सत्य दर्शन घडवणं, सद्गुरूंच्या अंतरंगाचं चित्रण करणं, त्यांनी या जगतामध्ये नामरूप म्हणून जन्म घेतलेला आहे. रामनामाचंच हे दृश्य रूप आहे, सगुण रूप आहे. रामनाम त्यानेच हा जन्म घेतलेला असल्यामुळे त्याचं रेखाटन करणं म्हणजे त्याचं आधी मला व्यापकपण कळलं पाहिजे. आणि त्याचं जे भव्य दिव्य रूप आहे त्याचं आकलन माझ्या बुद्धीला व्हायला हवं. तेव्हा मी त्याचं रेखाटन करू शकेन. बरं, हे रेखाटन करण्यासाठी लेखनबुद्धी हवी, सगळं काही हवं ना. आणि ते यथार्थ झालं पाहिजे. पुन्हा कमी व्हायला नको. कमी होणं म्हणजे तुला कमीपणा येणं, त्यात त्रुटी राहता कामा नये, चूक होता कामा नये. न्यूनता असेल तर त्या न्यूनतेचा तुलासुद्धा कलंक लागेल. तुला कमीपणा येईल, पण तुला कमीपणा येणं ही गोष्ट काही योग्य नव्हे. तेव्हा सद्गुरूंच्या या वर्णनामध्ये बरं तुलाच त्या प्रकारचं न्यूनता येईल असं नसून सद्गुरूंची ती न्यूनता जगापुढे मांडल्यासारखं होईल. आणि मग त्यांचे जे सद्भक्त आहेत ते रुष्ट होतील. तेव्हा सद्गुरूंच्या स्वरूपाचं यथार्थ वर्णन मला करता आलं पाहिजे रे. हा माझ्या
पोटातला खरा भाव आहे. तो भाव घेऊन मी तुझ्या चरणावरती येऊन पडलेलो आहे. आणि म्हणून मला सद्गुरूंचं खरं खुरं रूप आकलन व्हावं, त्यांचे अंतरंग मला कळावेत. त्याचप्रमाणे सद्गुरूंचं जे बाह्यरूप, जे प्रकटीकरण आहे, त्यांचे जे प्रचलित जगातले व्यवहार आहेत ते, आणि त्यांच्या अंतरंगातले जे व्यवहार आहेत ते, या दोन्हींमधलं त्यांची जी तुला आहे ती करता आली पाहिजे. दोन्हींमधला जो भाव आहे तो योग्य रीतीने मला चित्रित करता आला पाहिजे. कारण या जगामध्ये वागत असताना या जगाच्या व्यवहाराप्रमाणे त्यांना वागावं लागतं. आणि त्यांच्या जगात जेव्हा ते वावरतात तेव्हा हे परमेश्वरा, ते तुझ्या व्यवहाराने वागतात. तेव्हा या दोन्ही गोष्टींचं जेव्हा तुलना मी करतो तेव्हा त्याचं बॅलन्स कसं करावं, त्या गोष्टीचं मला फार प्रश्न पडतात रे. त्यामुळे तू असं कर ना, माझ्या बुद्धीला परमतेज देऊन टाक. माझी बुद्धी अशी तेजाळत नाही की ज्या बुद्धीने मी तुझं आणि सद्गुरूंचं खरं वर्णन करू शकेल, त्यांना न्याय देऊ शकेल. सद्गुरूंच्या चरित्राला न्याय देण्यासाठी म्हणून हे परमेश्वरा, हे ओंकारा, हे गणेशा, माझ्या बुद्धीला तेज आलं पाहिजे. मला कानाकोपऱ्यातल्या गोष्टी स्वच्छ दिसायला पाहिजेत. तुझ्या विश्वात जेव्हा सद्गुरू असतात तेव्हा ते कसे वागतात यासंबंधीची माहिती मिळावी, म्हणून तुझ्या जगतातल्या प्रत्येक गोष्टीचं ज्ञानसुद्धा मला व्हावं. आणि मी ज्या जगात राहतो, ज्या प्रचलित जगात वावरतो, त्या जगताचा कानाकोपरा माझ्या बुद्धीला कळावा, अशी माझी इच्छा आहे. परंतु नुसती एवढीच इच्छा आहे असं नाही बरं का. तर माझ्या हातात तू जी लेखणी थोपवशील ना, त्या लेखणीला हे सगळं वर्णन करता आलं पाहिजे, ते टिपता आलं पाहिजे. ते टिपता येण्यासाठी म्हणून हे परमेश्वरा, त्याला योग्य शब्द सापडले पाहिजेत, त्याला योग्य अलंकार मिळाले पाहिजेत. आणि त्याच्यासाठी म्हणून जे काव्यस्फुरण व्हायला पाहिजे तेही मिळायला पाहिजे. आणि हे सगळं करून ज्या वेळेला मी ते जगाच्या पुढे ठेवेन, म्हणजे मला आता ह्या प्रचलित जगाच्या पुढेच ते ठेवायचं आहे, तेव्हा सहस्त्र जिव्हांनी माझ्या सद्गुरूंचं भजन केलं पाहिजे, पूजन केलं पाहिजे, त्यांना आळवलं पाहिजे, त्यांचा जय जयकार केला पाहिजे, अशी माझी इच्छा आहे. तेव्हा अशा सहस्त्र जिव्हांना ही स्फूर्ती व्हावी, हे त्यांनी करावं, असं बळ माझ्या लेखणीत पाहिजे, असं तेज माझ्या बुद्धीत पाहिजे. आणि मग माझे सद्गुरू खऱ्या अर्थाने या पोथीमधून, या त्यांच्या चरित्रामधून प्रकट होतील असं मला वाटतं. आणि हे सगळं होण्यासाठी बरं का, अगदी जर रटाळ भाषा माझ्यामध्ये असेल तर त्या रटाळ भाषेमध्ये माझ्या सद्गुरूंना मी नाही बसवू शकणार बरं का. माझी भाषासुद्धा त्याच दर्जाची यावी अशी माझी इच्छा आहे. आणि म्हणून मला काव्यशक्तीचं स्फुरण व्हायला हवं बरं का. हे परमेश्वरा, माझ्यामध्ये अशा प्रकारची काव्यशक्ती तू फुलवून आण की त्या शक्तीच्या सहाय्याने शब्द ब्रह्म खुलं झालं पाहिजे. प्रत्यक्ष ब्रह्म्याने जो हुंकार दिलेला आहे, जो शब्द निर्माण केलेला आहे, त्याचं जे सामर्थ्य आहे ते सामर्थ्य माझ्या या काव्यशक्तीत उतरावं, ते माझ्या लेखणीत यावं, ते माझ्या बुद्धीला आकलन व्हावं. आणि एवढंच नाही तर ते मला प्रकटही करता यावं. आणि असं प्रकट झालेलं जे त्या काव्याचं रूप असेल ना, त्या काव्यामधून जे अर्थ बाहेर पडतील, त्याचा जो ध्वनी निर्माण होईल, त्याची जी रुणझुण निर्माण होईल, ती रुणझुण माझ्या या काव्यातल्या
प्रत्येक ओवीतनं, अगदी ओवीमधनं प्रत्येक ओवीतनं ती रुणझुणावी, सद्गुरूंच्या सगळ्या सद्भक्तांच्या कानावरती ती पडावी आणि त्यामुळे ते त्यामध्ये हरवून जावे, गुंग व्हावेत, त्याच्याबरोबर ते प्रवाहित व्हावेत, त्या अर्थाबरोबर त्यांना वाहवून नेण्याची ही शक्ती त्या काव्यामध्ये असावी, अशी माझी इच्छा आहे. तेव्हा हे गणराया, तू मला साह्यभूत असल्याशिवाय ह्या गोष्टी काही शक्य होणार नाही आहे. बरं, एवढीच माझी इच्छा आहे असं नाही आहे बरं का. मी आणखी तुला इथून पुढे जाऊन सांगतो की ती जी रचना व्हावी ती इतकी सुबक असावी ना, इतकी सुंदर असावी ना, की एखादं शरीर जसं योग्य आकारामध्ये सुबकपणे दिसतं, सुंदर दिसतं, आणि सुंदर दिसणारं ते शरीर, सुबक दिसणारं ते शरीर नुसतं योग्य नसतं, तर त्याची जी मती आहे, बुद्धी आहे, ती बुद्धी मधुर असली पाहिजे. ती बुद्धीसुद्धा हवीशी अशी असली पाहिजे, गोड असली पाहिजेत. आणि अशा त्या मधुमतीने जे शब्द प्रकट केलेले आहेत ते शब्द कसे असावेत, ते काव्य कसं असावं, तर ते ओघवतं असावं, ते सहज वाचलं जावं, त्याचा प्रवाह कुठेही अडथळा त्याला येता कामा नये. अगदी संथपणाने ते वाहिलं पाहिजे आणि त्याचा जो ध्वनी निर्माण होईल ना वाहण्याचा, त्या ओघाचा जो वाहणारा ध्वनी आहे ना, तो ध्वनी कर्णमधुर असला पाहिजे, कानाला तो अगदी गुंगवून टाकणारा असला पाहिजे, मधुर असला पाहिजे. बरं, कोणाला जर अशी इच्छा झाली की त्या काव्यपंक्ती जरा चाखून पाहाव्यात, हे काव्य जरा चव घेऊन पाहावं, त्याचा स्वाद घ्यावा, असं जेव्हा त्याला वाटेल आणि तो चुळकाभर ते जल आपल्या तोंडात घेईल, काव्यजल, तर ते त्याला अगदी रुचिर असं लागलं पाहिजे. तो स्वाद त्याला आनंददायी वाटला पाहिजे, मधुर वाटला पाहिजे आणि त्याला तो स्वाद पुन्हा घ्यावा असा वाटला पाहिजे. असं ते वर्णन असलं पाहिजे त्या काव्यामध्ये. ते काव्य असं असलं पाहिजे, ते सुबक असलं पाहिजे, ते सुंदर असलं पाहिजे, त्याची बुद्धी चांगली असली पाहिजे, ते कर्णमधुर असलं पाहिजे, ते ओघवतं असलं पाहिजे, ते चविष्ट असलं पाहिजे आणि त्याचं वर्णन पुन्हा ऐकावं असंही असलं पाहिजे. अशा प्रकारचं हे सरस्वतीचं अत्यंत लोभसवाणं, अत्यंत सुंदर असं रूप प्रकट झालं पाहिजे या काव्याच्या निमित्ताने, असं मला वाटतं बरं का. आणि नुसतं तेवढंच नाही, तर माझे सद्गुरू यामध्ये कुठे असतील, तर भाषेचं, ही इतकी सुंदर भाषा ज्या वेळेला प्रकट होईल तेव्हा या संपूर्ण भाषेचं सुंदर असं एक मखर तयार व्हायला हवं आणि त्या मखरामध्ये मी माझ्या सद्गुरूंना स्थानापन्न करावं, त्यांचा न्यास तिथे करावा, त्यांची स्थापना तिथे करावी आणि अशा रीतीने या सुंदर काव्याच्या मखरामध्ये बसवलेल्या सद्गुरूंच्या कडे पाहताना माझी समाधी लागावी, त्यांना मी निरखावं, पारखावं, पाहतच राहावं असं मला वाटतं बरं का. हे गणराया, म्हणजे काय होईल माहिती आहे का, सद्गुरूंच्याकडे अशा सुंदर मखरात बसलेल्या माझ्या सद्गुरूंकडे पाहता पाहता त्यांच्या रूपातून माझ्या रूपात, त्यांच्या हृदयातून माझ्या हृदयात आणि माझ्या हृदयातून त्यांच्या हृदयात, माझ्या रूपातून त्यांच्या हृदयात आम्ही एकमेकांच्या हृदयात उतरून स्वानंदात राहावे, स्वानंदात मग्न व्हावे असं मला वाटतं आणि मी त्यांच्याकडे बघत राहावं. तसंच मला हे वाटतं, हे गणराया तू प्रसन्न हो रे, त्यांनीही माझ्याकडे बघत राहावं असं मला वाटतं बरं का. आणि म्हणून हे गणराया, मी तुला वारंवार
मनापासून ह्या सगळ्या गोष्टींसाठी आग्रह करतो आहे, विनवितो आहे. आणि म्हणून असं करणार नाही तर हे सगळं करत बसण्यापेक्षा, मी या सगळ्या गोष्टी तुला सांगून तू करण्यापेक्षा तू एक काम कर की तू स्वतःच माझ्या हृदयामध्ये येऊन बस. तू येऊन बसलास की मग माझी सगळी काळजी मिटली बरं का. कारण तुझा वरद पाणी हा माझ्या शिरावर त्यावेळेला असेलच असेल, कारण तू माझ्या हृदयातच बसलेला आहे. आणि म्हणून तू इथे ये आणि माझ्या सद्गुरूंचं हे जे वर्णन मी आता करू पाहतो आहे, सद्गुरूंच्या आज्ञेनुसार त्यांच्या आज्ञेला प्रतिसाद म्हणून, कारण ती उल्लंघून जाण्याची मला शक्ती नाही, पात्रता नाही, मला बुद्धी असो नसो, मी हे काम करणार म्हणजे करणारच. तेव्हा गणराया तू माझ्या हृदयात येऊन बस. आता मी माझ्या कुलदेवतेच्या दर्शनाला जात आहे. ती आदिमाता, सर्व विश्वाची माता आहे. ती रेणुका, जगदंबा, माहुरवासिनी, तिच्याकडे मी आता जातो आहे आणि तिला असं सांगणार आहे की हे देवी, हे परमेश्वरी, मला हे ठाऊक आहे की सद्गुरूंच्या या चरित्राची रचना करण्याची पात्रता माझ्याकडे नाही, अजिबात नाही. सद्गुरूंच्या आज्ञेमुळे मी हे कार्य करण्यासाठी प्रवृत्त झालेलो आहे. हे सगळं खरं आहे. हे मी मागे पुढे न पाहता या कार्यामध्ये उडी घेतलेली आहे. कुठलाही विचार केला नाही की माझी तयारी काय आहे, माझी तपश्चर्या काय आहे, मी काय मिळवलेलं आहे की मी माझ्या सद्गुरूंचं वर्णन करू शकेल आणि पुढे सुद्धा मी काही करू शकेन किंवा नाही याचाही मी विचार केला नाही. म्हणजे कुठल्याच गोष्टीचा विचार केलेला नाही. आणि हे अगोचरपणाने हे कृत्य मी केलेलं आहे, जे गोचरच होत नाही, जे दिसत नाही, जे माझ्या आवाक्यातच नाही, अशा प्रकारचं हे कृत्य आहे, हे मला ठाऊक आहे. आणि तरीही मी हे कार्य करायचं अंगीकारलेलं आहे. तेव्हा हे आई, हे माते, तू मला ह्या कार्यामध्ये सहाय्यभूत व्हावंस अशी मी तुझ्या चरणावरती प्रार्थना करतो. बरं, तेच तुझं तेवढ्याच वरती मी थांबतो असं नाही आहे, तर तुझी जी वेगवेगळी रूपं आहेत ना, करवीरला तू महालक्ष्मी म्हणून अधिष्ठित आहेस, तुळजापूरची तू भवानी आहेस, सप्तशृंगीला तू जाऊन बसलेली आहेस. तेव्हा हे आदिमाये, या वेगवेगळ्या रूपात तुझं जे प्रकटीकरण झालेलं आहे, तर या सगळ्या रूपांना मी वंदन करतो आणि मी प्रार्थना अशी करतो की त्यांनी माझ्या सहाय्यार्थ इथे यावं आणि सद्गुरूंच्या गुणांचा जो मी उत्सव करायचं ठरवलेलं आहे, त्या उत्सवामध्ये मला सहाय्यभूत व्हावं. याचं कारण बरं का, तो प्रत्यक्ष परमेश्वर जो राम, त्या रामाचा हा भक्त आहे बरं का. माझे सद्गुरू म्हणजे कोण आहेत, तर त्या रामाचे भक्त आहेत. भक्त म्हणजे जे कधीही रामापासून विभक्त झालेलेच नाही आहेत, ते प्रत्यक्ष राम आहेत. राम नामाचा प्रत्यक्ष अवतार आहे, त्यांच्या गुणांचा हा उत्सव आहे. तेव्हा त्या उत्सवामध्ये त्यांचं मला भरभरून कौतुक करायचं आहे. ते मी न करणार नाही, तर आपण सर्व करणार आहात. आपण कौतुक करू शकता, मी सद्गुरूंचं कौतुक कसं बरं करणार. मी सद्गुरूंना शरण जाणार. तेव्हा आपण प्रसन्न व्हावं आणि या उत्सवामध्ये सहभागी व्हावं अशी मी आपल्याला विनंती करतो. आणखी बरं का शारदे, तुला मी वारंवार नमस्कार करतो. तुला नमस्कार करण्याचं कारण काय माहिती आहे का, की तू म्हणजे वाणीचा आविष्कार आहेस. हे जे सारं वाङ्मय निर्माण होतं, ते वाङ्मयाचं रूप म्हणजे तूच आहेस बरं का शारदे. तेव्हा हे रूप तू इथे प्रकट केलं पाहिजेस. आणि ते कसं प्रकट करावं, तर ते विश्वमोहक झालं पाहिजे. सगळ्या विश्वानी चमत्कार झाल्याप्रमाणे त्याकडे पाहावं आणि अचंबित व्हावं, तोंडामध्ये बोट घालावं. त्या वर्णनांना,
त्या काव्याला, त्या चरित्राला सगळ्या जगाने शरण जायला हवं, असं ते व्हावं. आणि म्हणून आपण सगळ्यांनी मला सहाय्य करावं अशी मी आपल्याला कळकळीची विनंती करतो आहे बरं का. आता हे सगळं झालं, पण प्रत्यक्ष रामाला निमंत्रण द्यायचं राहिलं. ज्या रामाचा हा भक्त आहे त्या रामाकडे जाऊन त्यांना निमंत्रण द्यायला नको का? की आपल्या भक्ताचं सगळे मिळून जे कौतुक करता आहे, जो उत्सव त्यांनी मांडलेला आहे, आपल्या भक्तांच्या गुणांचा जो सत्कार या ठिकाणी होत आहे, तो सत्कार पाहण्यासाठी प्रत्यक्ष रामाला इथे पाचारण करणं हे तर फार 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 आवश्यक आहे. आणि म्हणून त्याची कृपा भाकण्यासाठी त्यांनी इथे यावं असं सांगण्यासाठी आता अत्यंत आनंदाने आपल्याला अयोध्येत जाण्याची आवश्यकता आहे. तेव्हा अयोध्येमध्ये आपण जाऊया, रामाला निमंत्रण देऊया आणि रामाने इथे यावं, या भक्ताचं कौतुक करावं असं त्याला सांगूया. आता बघा, प्रत्यक्ष रामाची तरी हकीकत कशी आहे तर त्यांनी काय बरं का, जेव्हा ते युद्ध जिंकून अयोध्येमध्ये परत आल्यानंतर सीतेबरोबर काही काळ त्यांचा अगदी सुखात गेला बरं का. सुखात गेल्यानंतर जेव्हा अयोध्येमध्ये कुजबूज सुरू झाली, चौकामधून, बागांमधून, सार्वजनिक जी काही ठिकाणं होती, बाजार होता, सारं जिथे तलाव होते, म्हणजे जिथे पाण्याची अयोध्येतल्या नागरिकांची व्यवस्था होती त्या ठिकाणी, म्हणजे जिथे माणसं जमा व्हायची त्या सगळ्या ठिकाणी जेव्हा कुजबुजत्या आवाजामध्ये सीतेच्या चरित्रावरती ज्या वेळेला कलंकित करणारी भाषा त्या ठिकाणी निर्माण झाली, ती रामाने ऐकली. रामाने सीतेचा त्याग केला. त्यानंतर त्यांना जे वाल्मिकी ऋषींच्या आश्रमामध्ये सीता असताना लव आणि कुश नावाचे जे पुत्र झाले, त्या पुत्रांनी आपल्या आईला न्याय मिळावा म्हणून रामायणाचं जे गायन केलं, प्रत्यक्ष वाल्मिकी ऋषी, प्रत्यक्ष महात्मा वाल्मिकी ऋषींनी जे काव्य छंदोबद्ध केलं, त्या काव्याचं गायन करायचं शिकवलं, संगीताचं ज्ञान दिलं. ते लव आणि कुश ज्या वेळेला रामरायाचा यज्ञ सुरू होता त्या यज्ञमंडपात आले आणि त्यांनी प्रत्यक्ष रामालाच त्याचं काव्य ऐकवलं, रामायण ऐकवलं. ते सगळं ऐकल्यानंतर त्या ठिकाणी जी ऋषी मंडळ जमा झालेलं होतं त्या ऋषींच्या डोळ्यातून अश्रुधारा वाहू लागल्या. एवढंच नाही तर ज्या सगळ्या राजमाता त्या ठिकाणी उपस्थित होत्या त्याही अगदी गलबलून गेल्या. आणि ज्या प्रजेमुळे सीतेला ही शिक्षा झाली ती प्रजा देखील गहिवरून गेली बरं का. आणि रामाचं तर काही विचारूच नका. सीता कलंकित नाही हे ठाऊक असून सुद्धा प्रजेच्या रंजनासाठी, प्रजेच्या समाधानासाठी, प्रजेसाठी म्हणून, प्रजेच्या कल्याणासाठी म्हणून त्यांच्या मनामध्ये राज्यकर्त्या पुरुषाच्या आयुष्यामध्ये डाग पडेल असं कुठलीही गोष्ट अस्तित्वात नाही हे दर्शविण्यासाठी म्हणून रामाला जो आत्यंतिक त्रास झाला, त्यांचं हृदय अगदी विदीर्ण होऊन गेलं, तो जो क्षण आहे त्यामुळे हे काव्य ऐकत असताना प्रत्यक्ष परमेश्वराच्या डोळ्यामधून त्यावेळी घळघळ 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 अश्रुधारा वाहिल्या. त्या अश्रुधारा ज्या प्रवाहित झाल्या, त्या ओघळल्या आणि तो जो प्रवाह, त्यावेळेसचा जो प्रवाह आहे, लोककल्याणार्थ वाहिलेल्या अश्रूंचा तो प्रवाह प्रल्हादांच्या हृदयामध्ये अवतीर्ण झाला. आणि प्रल्हादांच्या हृदयात आलेला तो प्रवाह त्यांच्या कमलनयनातून, जे कमलनयन दोन बाजूला दोन कुंडच आहेत असं वाटत होतं,
तर अत्यंत करुणपूर्ण रीतीने त्या दोन्ही डोळ्यांमधून तो प्रवाह वाहू लागला. आणि तो जो प्रवाह वाहत आहे तो करुणेचा प्रवाह हा जणू काही गंगेचा प्रवाह आहे. पवित्र असा प्रवाह आहे, मंगल असा प्रवाह आहे. त्या मंगलमय पवित्र अशा गंगौघात, कारण आमचे सद्गुरू प्रल्हाद महाराज हे गंगेचे पुत्र होते आणि म्हणून त्यांच्या नयनातून वाहणारे हे अश्रू म्हणजे गंगौघ आहे, पवित्र आहे. आणि अश्रू वाहिलेले आहेत, करुणेने वाहिलेले आहेत, प्रजेसाठी वाहिलेले आहेत, प्रजेच्या कल्याणासाठी वाहिलेले आहेत. म्हणून तर ते पवित्र आहेतच आहेत. अशा त्या प्रवाहामध्ये सद्गुरूंचे जे भक्त आत्ता अवगाहन करीत आहेत. आणि रामा, त्याच गंगौघाने तुझ्याकडे पाहून ते अर्घ्य देत आहेत रे. ते तुला आवाहन करताहेत, ते तुला विनवीत आहेत की हे रामराया, आमच्या नामरायाचं म्हणजे आमच्या सद्गुरूंचं, आमच्या प्रल्हाद महाराजांचं हे जे गुणगान आहे, हा जो उत्सव आहे तो पाहायला, तिथली गाणी ऐकायला, तिथलं संगीत ऐकायला, तिथलं भजन ऐकायला तू ये रे ये, तू सत्वर ये, लगेच ये, लवकर ये. आणि बघ बरं का, नुसतं तू ये असं नाही, तर तुझा संग आम्हाला घडावा अशी आमची इच्छा आहे. सद्गुरूंना तर ते प्राप्त होतेच, कारण सद्गुरू आणि तू काही वेगळे नाही. त्या परमतत्वाशी आमचे सद्गुरू एकरूप झालेले आहेत हे काय आम्हाला ठाऊक नाही? ते आहेतच, ते तुझ्याशी एकरूपच झालेले आहेत. त्यांचा आणि तुझा संग तर होतोच आहे, पण या निमित्ताने आमच्यासारख्या पामरालाही आपला संग घडला पाहिजे. आमच्यासारख्यांना, आम्ही सगळे पामर लोक आहोत, आम्हाला तुझा संग घडायला पाहिजे. आणि सद्गुरूंच्या गुणगाना एवढं निमित्त तुला काय मिळणार? आणि म्हणून तू ये. आणि तुझे आणखी दुसरे जे सद्भक्त आहेत ना, ज्यांनी स्वतःच्या नारायण नावाचा त्याग करून स्वतःला त्यांनी रामदास म्हणवले, असे आमचे समर्थ सज्जनगडावरती आहेत. तेव्हा त्यांना पाचारण करण्यासाठी, निमंत्रण देण्यासाठी मी आता तिकडे जात आहे बरं का. म्हणून मी सज्जनगडावर जातो, तू मात्र यायचं विसरू नकोस बरं का. आणि मी अशा प्रकारचं मनामध्ये ठरवतो आहे, मनामध्ये माझ्या विचार आले आहेत अयोध्येमध्ये असताना, रामराया तुला विनवीत असताना. आणि काय झालं माहिती आहे का, तिकडे कौतुक झालं. प्रत्यक्ष समर्थांना ही गोष्ट केव्हाच जाणवली आणि ते काय म्हणाले मला की अरे कुठे जाण्याची गरज नाही आहे बरं का बाळा, तू जाऊ नकोस, कारण या प्रल्हादाचं जे कौतुक इथे होणार आहे त्या कौतुकामध्ये सहभागी होण्यासाठी मी त्वरेने कुठलाही वेळ वाया न घालवता आलो आहे बरं का. तेव्हा तू कुठे जाऊ नको. तू जी ही सद्गुरूची सेवा मांडली आहेस, हा रामभक्ताची ही जी तू सेवा करतो आहेस, ती सेवा मला खूप आवडली बरं का, खूप आवडली. तेव्हा तुझं कौतुक करण्यासाठी, ती सेवा पाहण्यासाठी मी लगेच आलेलो आहे. तेव्हा तू जाऊ नको. तेव्हा प्रत्यक्ष रामदासाचं माझ्यावर असणारं आणि माझ्याहीपेक्षा सद्गुरूंवरती त्यांचं जे प्रेम आहे ना, ते पाहिल्यानंतर मला अगदी गहिवरून आलं. ते गहिवरून आलं आणि कुठली प्रतिक्रिया द्यावी ते मला काही सुचलंच नाही हो, कारण तेवढी बुद्धीच माझ्याकडे नाही. त्यामुळे मी एकदम मुका झालो, मला काही बोलवे ना. आणि मग मी काय केलं, मुकेपणानेच त्यांच्या चरणावरती डोकं ठेवलं आणि पुढचं निमंत्रण देण्यासाठी निघालो. मी त्यांच्याकडे दृष्टिक्षेप टाकला की मी आता आणखी निमंत्रण देण्यासाठी पुढे जातो आहे, तेव्हा मला क्षमा करावी असं मी म्हणतोय आणि निघतो आहे. तो आणखी एक चमत्कार झाला. काय झालं असेल तर
इतर संतांचं विमानच तिथे आलेलं आहे. विमानामध्ये सगळे संत बसलेले आहेत आणि ते मला असं म्हणतायत की अरे कसलं निमंत्रण देतोयस, ते राहू दे. हा जो आमचा बंधू आहे ना, त्याचं ध्येय आणि आमचं ध्येय एकच आहे. लोककल्याणाने आम्ही बांधलेलो आहोत. हा जो राम आहे त्या रामाचेच आम्ही भक्त आहोत. तो परमेश्वर आहे, परमतत्व आहे. त्या परमतत्वाचेच आम्ही सगळे दास असल्यामुळे आम्हाला कसलं निमंत्रण देतोयस? अरे त्याच्या हृदयामध्ये ज्या गोष्टींची उलथापालत होते, प्रल्हादाच्या हृदयात ज्या गोष्टींची उलथापालत होते, तो ज्या पद्धतीचा श्वास घेतो आणि उच्छ्वास सोडतो, त्या प्रत्येक श्वासात, त्या प्रत्येक उच्छ्वासात आम्ही सहभागी आहोत. त्या प्रत्येक गोष्टीत आम्ही सहभागी आहोत. त्याच्या प्रत्येक कृत्यामध्ये आम्ही सहभागी आहोत. तो कर्मवीर आहे, त्या कर्मवीराच्या बरोबर आम्ही आहोत. त्याचे देव आमचे देव भिन्न नाही. त्याचं दैवत आणि आमचं दैवत एकच आहे बरं का. यामध्ये भिन्नता कुठलीही नाही, द्वैत नाही. त्याचं आमचं असा भेद नाही, कमीपणा नाही किंवा अधिकपणा नाही. निवृत्ती, ज्ञानदेव आणि सोपान या पायऱ्या आहेत बरं का, मुक्त होण्याच्या पायऱ्या. आधी या जगातून, या जगाच्या व्यवहारातून निवृत्ती आल्याशिवाय ज्ञान होत नाही आणि ज्ञान आल्याशिवाय सोपान दिसत नाही, सोपान चढता येत नाही आणि त्याशिवाय आम्ही मुक्ततेचं द्वार उघडूच शकत नाही. तेव्हा तेही इथे आलेले आहेत. तुकाराम महाराज आलेले आहेत आणि तुकाराम महाराजांनी आपल्याबरोबर नामदेव महाराजांना सुद्धा आणलेलं आहे. आता हे जे नामदेव महाराज आहेत ना, यांच्या हातामध्ये एकतारी असते. ती एकतारी जी आहे ती जेव्हा लहर काही उठवते ना या वातावरणामध्ये, तो जो झंकार आहे तो झंकार विठ्ठलाच्या हृदयात जाऊन भिडतो आणि मग विठ्ठलाची पावलंसुद्धा इकडे वळतात. तो सुद्धा इथे आलेला आहे. आणि हे सगळे पाहिल्यानंतर शेगावचा जो स्वामी गजानन महाराज, त्यांची स्वारी या ठिकाणी प्रगटते आणि ते आल्याबरोबर तिकडे बघा पलीकडे तुकडोजी महाराजही आलेले आहेत. त्यांच्या हातामध्ये खंजिरी आहे. ती कडकड 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 असा आवाज करते आहे, ललकारी देते आहे. दणदणीत आवाज आहे त्यांच्या, लोकांच्या मनामनात हृदयात जातो, झंकार उठवतो. तेही इथे आलेले आहेत. स्वामी समर्थ आलेले आहेत. स्वामी समर्थ आले, त्यांनी पाठीवरती हात ठेवला, म्हणाले, हे बघ, हे जे कार्य तू आरंभलेलं आहेस, या कार्यासाठी तुला भीती वाटता कामा नये. मी आलोय ना, मी तुला आधार आहे, तेव्हा तू काही घाबरू नकोस, पुढे सरक. आणि ते बघा तिकडे लोणीचे सखाराम महाराज सुद्धा आलेले, तेही वेगाने आलेले आहेत. अहो, गुलाबराव महाराज सुद्धा दिसत आहेत. गुलाबराव महाराज आलेले आहेत, ब्रह्मानंद महाराज आलेले आहेत, साईबाबा पण आलेले आहेत आणि सद्गुरू रामानंद महाराज सुद्धा या ठिकाणी आलेले आहेत. एकनाथ महाराज आलेले आहेत, आनंदसागर महाराज आलेले आहेत, गाडगे बाबा सुद्धा आलेले आहेत. त्यामुळे काय झालं माहिती आहे का, ही सगळी मंडळी त्या विमानामध्ये इथे आलेली पाहिल्यानंतर मला काय बोलावं, काय करू नये असं होऊन गेलं. आणि या सगळ्यांच्या उपस्थितीमध्ये मी माझ्या सद्गुरूंच्या चरित्राचं गायन करणार या विचाराने मला जो थरार निर्माण झाला तो काही विचारता सोय नाही. कसं बरं मी हे सगळं पार पाडणार? माझ्या बुद्धीचा अणू अणू रेणू रेणू हा मग शेवटी दासगणू महाराजांना शरण गेला की आपण मला आता तारून न्या. आपलीच प्रेरणा मला आहे, आपल्याच पावलावर पाऊल टाकण्याची माझी इच्छा आहे, आपला मागोवा घेत मी जाणार आहे. आपण ज्या अनेकानेक रचना केल्या, संतांच्या चरित्राच्या रचना आपल्या ज्या आहेत, त्या
रचनांच्या आधारानेच मी माझ्या सद्गुरूंची ही रचना करण्याच्या विचारात, आपणच माझे प्रेरक आहात, तेव्हा मी मोठा रचनाकार आहे असं काही स्वतःला समजून एवढा मोठा आव आणण्याची मला काही आवश्यकता नाही. मी आपल्याला शरण आलेलो आहे. तेव्हा बरं का, आपण ज्या कुशलतेने जी सगळी चरित्र लिहिलेली आहेत ना, तर ते थोडंसं वरदान आपण मला द्या. मला परत पाठवू नका, माझी झोळी रिकामी ठेवू नका. तेव्हा आपण ते मला सगळं द्या. आपण लेखन कुबेर आहात. कुबेराप्रमाणे आपल्याकडे लेखनाचं धन आहे. तेव्हा आपण ते मला थोडंसं द्यावं. आपल्याला शारदा प्रसन्न आहे, मला ठाऊक आहे. तो प्रसाद आपण मला द्या आणि माझी लाज राखा. हे सगळे इथे जमा झाले. प्रत्यक्ष रामचंद्र आले, समर्थ रामदास आले, निवृत्ती आले, ज्ञानदेव आले, सोपान आले, मुक्ताबाई, तुकाराम महाराज, नामदेव महाराज, एकनाथ महाराज, हे सगळे इथे आलेले आहेत. यांच्यासमोर आता आपण माझी फजिती करू नका. कृपा करा आणि आपल्याकडे असणारं हे जे वरदान आहे त्या वरदानाचा थोडा प्रसाद तुम्ही माझ्याही पदरात घाला, अशी मी आपल्याला विनंती करतो. आणि आणखीही अशी विनंती करतोय की आपण निरक्षीरतेने जरा विवेक तरी करा ना, निवडा. आणि माझी ही इच्छा खरी आहे की खोटी आहे हेही तपासून पहा. मी अगदी निर्मळ मनाने, प्रांजळपणे आपल्याला शरण आलेलो आहे. तेव्हा आपण मला हे वरदान द्यावं अशी मी आपल्याला खरोखर विनंती करतो आहे. आणि नुसतं असं नाही तर मी एखाद्या बालकाप्रमाणे आता मी तुमच्यावरती रुसलो आहे बरं का. मी हा सगळा भार तुमच्या खांद्यावर टाकला. आता मग त्याचं काय करायचं ते तुमचं तुम्ही बघा. मला खाली आपटून द्यायचं आहे की उचलून घ्यायचं आहे ते तुम्ही ठरवा. आता मी काही यामध्ये बोलू शकत नाही. कारण बरं का, त्याचं पुढचंही एक कारण मी सांगतो की हा जो शिष्य ज्याचं मी आत्ता वर्णन करतोय तो रामानंद महाराजांचा शिष्य आहे बरं का. आणि तो नुसता शिष्य नाही तर शिष्योत्तम आहे. शिष्यातला उत्तम शिष्य आहे. म्हणजे ज्याला कुठे नावं ठेवायला जागाच नाही आहे. आणि तो रामानंद आहे. रामाच्या नामामध्ये सदैव मग्न असलेला आहे आणि या ग्रंथाचा तो नायक आहे. त्याचं मी वर्णन करत आहे बरं का. आणि त्यामुळे तुम्ही मला ही प्रेरणा आणि ही शक्ती द्यायलाच हवी. आता माझ्या सद्गुरूंनी मी त्यांचं जे वर्णन इथे करीत आहे तुमच्याकडे, तेव्हा ते मला असं म्हणाले की अरे किती तू बोलतोस, किती चघळपणा लावला, किती बोलतोस. तेव्हा जरा थोडंसं आवर्त घे आणि तुझा जो मुख्य विषय आहे ना त्या विषयाकडे तू वळायला हवंस. तिकडे वळ. तू या पद्धतीने जर जाशील तर ते कसं बरं चालेल. हां, तू हे असंच जर वर्णन करत बसलास तर तुझा मुख्य विषय बाजूला राहील. असं त्यांनी म्हटल्याबरोबर मी जरा शुद्धीत आलो आणि मग ती आज्ञा मी शिरसावंदे मानली. आणि मग पुन्हा एकदा मी प्रल्हाद महाराजांच्या संपूर्ण कथेचा आठव केला. माझ्या मनामध्ये त्याचा साठव केला. हृदयामध्ये ती कथा पुन्हा एकदा भरून घेतली आणि प्रारंभ केला. प्रारंभ करण्यासाठी म्हणून मी माझ्या श्रोत्यांना म्हणजे सद्गुरू भक्तांना, प्रल्हाद महाराजांच्या अनुयायांना असं म्हणालो की हो, आपण सगळे आता सावध होऊया. कारण सद्गुरूंचं वर्णन आता सुरू होतं आहे बरं का. आता ते वर्णन म्हणजे आकाशामध्ये हे जे पक्षी उडत आहेत ना तसं उडणं आहे. गगनातला विहार आहे. म्हणजे विस्तीर्ण आकाश आपल्या पुढे आहे. सद्गुरूंचं चरित्र हे विस्तीर्ण आकाशाप्रमाणे आहे आणि तिथे आपल्याला हा विहार करायचा आहे. तेव्हा या गगनविहाराचा मान घेण्यासाठी म्हणून हे सद्भक्तांनो, हे श्रोत्यांनो, आता श्रोता हा अत्यंत महत्त्वाचा असतो बरं का. तो ऐकतो त्यावेळेला वाचनाकडे त्याचं लक्ष नसतं, जगातल्या इतर व्यवहाराकडे त्याचं लक्ष नसतं.
तर जो वर्ण्य विषय आहे त्या वर्ण्य विषयाकडेच त्याचं संपूर्ण लक्ष लागलेलं असतं. म्हणजेच त्या विषयाशी तो एकरूप झालेला असतो. म्हणजेच तो परमतत्वाशी एकरूप व्हायला उद्युक्त झालेला असतो आणि म्हणून तो श्रेष्ठ असतो. तो श्रेष्ठ आहे, वाचकापेक्षाही श्रेष्ठ आहे, वक्त्यापेक्षाही श्रेष्ठ आहे. याचं कारण असं की तो तादात्म्य पावलेला असतो त्या विषयाशी आणि म्हणून श्रोता हा अत्यंत महत्त्वाचा आहे. तर हे श्रोते हो, सद्गुरूंचं चरित्र ऐकण्याची ही जी पर्वणी आहे ती आपल्यापर्यंत चालून आलेली आहे. तेव्हा आपण सावध व्हा. आपण सावध झालात, आपण उत्सुकता प्रकट केलीत, आपण उत्सुकता दाखवलीत तर वक्त्याला सुद्धा त्यामुळे स्फुरण चढतं. त्यालाही बोला असं वाटतं. ऐकणारे कोणीतरी आहेत असं जेव्हा लक्षात येतं तेव्हा वक्ता बोलायला उद्युक्त होतो. तो अधिकाधिक फुलून उकलून आपल्याशी बोलू लागतो आणि तो जो सुगंध सगळीकडे पसरतो तो अवर्णनीय असतो बरं का. तो फार संतोष देतो आणि मग असा संतोष झाला की मग तो रंगून जातो आणि तो तुमच्या सहित रंगतो. कारण त्या ठिकाणी त्या चरित्राचा एक रस तयार होतो आणि त्या रसाचा आस्वाद सारेच घेत असतात आणि म्हणून त्या ठिकाणी तो जो रसास्वाद आहे तो सर्वत्र भरून राहिलेला असतो. आणि असं असल्यावर मग त्या कथेला रंग बनतो. तो भरला पाहिजे, तो रंग भरला पाहिजे. श्रोता वक्ता एका रंगात न्हावून निघाले पाहिजेत. तो रंग इतका चढला पाहिजे, तो इतका भरला पाहिजे की तो अंतर्बाह्य आपल्याला भिनून गेला पाहिजे. ते चरित्र जे आहे ते चरित्र अंतर्बाह्य आपल्याला भिनून गेलं पाहिजे आणि इतकं भिनलं पाहिजे की त्यामुळे नुसतं वक्त्याचंच नव्हे तर श्रोत्यांचाही रंग बदलला पाहिजे. त्यांचे विचार बदलले पाहिजेत. त्या विचारातून प्रकटीकरण जे आहे तेही बदललं पाहिजे. शाश्वत काय आहे ते त्याला कळलं पाहिजे. अशाश्वताचा त्याने त्याग केला पाहिजे. असं ते आपल्या अंगी भिनून जायला पाहिजे. ते भिनण्यासाठी म्हणून हे श्रोत्यांनो आपण सावध व्हा. कारण आपण भाग्यवान आहात असं मला वाटतं. आपण खूप भाग्यवान आहात. कारण हे जे तत्त्व आहे ना, ईश्वराचं तत्त्व आहे ना, हे जे परमतत्व आहे ना, हे जे आमचे सद्गुरू आहेत ना, हे परमतत्वाशी एकरूप झालेले असल्यामुळे त्यांच्याविषयीची माहिती घेणं म्हणजे ईश्वरी तत्वाचंच आलोडन करणं होय. ईश्वरी तत्वाशीच एकरूप होणं आहे आणि ते स्वतःहून या ठिकाणी आलेलं आहे. आपल्यावरती त्यांनी कृपाछत्र धरलेलं आहे. तेव्हा आपण सावध हो. या तत्वाचा आदर आपण करा, त्याचा सन्मान करा, त्याचं स्वागत करा आणि आपल्या आयुष्यामध्ये हा जो अत्यंत अनमोल असा क्षण आलेला आहे तो क्षण आपण कारणी लावला पाहिजे. त्याचा उपयोग केला पाहिजे. जन्माचं सार्थक केलं पाहिजे. कारण जन्मातला हा खऱ्या अर्थाने असणारा आनंदाचा ठेवा आहे बरं का. आणि हा आनंदाचा ठेवा आपण माझ्या आणि आपल्या दोघांच्याही आयुष्यामध्ये जपून ठेवला जाईल अशा प्रकारची मी विनंती आपल्याला करतो आहे. कारण सद्गुरूंच्या ह्या चरित्रामध्ये अनेक गोष्टी आपल्याला कळणार आहेत. अनेक गोष्टी कळणार आहेत. सद्गुरूंचं चरित्र ज्या वळणावळणांनी गेलेलं आहे, ज्या प्रदेशातनं त्यांनी प्रवास केलेला आहे त्याच्याबरोबर आपण राहणं याचा अर्थ काय माहिती आहे काय? त्याचा अर्थ असा आहे की सद्गुरू म्हणजे प्रत्यक्ष वैराग्य. सद्गुरू हेच वैराग्य आहे. ते कशाला म्हणायचं? ब्रह्मज्ञान कशाला म्हणायचं? कारण सद्गुरू हे ब्रह्मज्ञानाची रास आहे. सद्गुरू हे भक्ती स्वरूप झालेले आहेत. अभक्त सद्गुरू रामापासून विभक्त होऊच शकत नाहीत. सद्गुरू हे रामाशी
एकरूप झालेले असल्यामुळे भक्ती कशाला म्हणायचं, ब्रह्मज्ञान कशाला म्हणायचं, वैराग्य कशाला म्हणायचं, या साऱ्या गोष्टींचा आपल्याला या ठिकाणी शोध लागणार आहे. ते सारं इथे कळणार आहे बरं का. आपण ज्या गोष्टींची चर्चा नेहमी करत असतो की आत्मविद्या यायला पाहिजे. अरे म्हणजे काय यायला पाहिजे, आत्मविद्या काय आहे? अहो सद्गुरूंकडे पहा, सद्गुरूंच्या चरित्राकडे पहा. त्यांच्या चरित्रात घडणाऱ्या गोष्टीमध्ये जी विद्या विखरून पडलेली आहे त्या विद्येचं ज्ञान झालं की आत्मविद्या आपल्याला प्राप्त झाली. आणि अशी आत्मविद्या प्राप्त झाली की सद्गुरू जसे आत्मस्थितीला पोचलेले आहेत त्या आत्मस्थितीचा बोध आपल्याला होईल. आणि अशा आत्मस्थितीचा बोध झाला की शुद्ध ज्ञान, परमेश्वराच्या तत्वाचं शुद्ध ज्ञान काय आहे त्याचा बोधही आपल्याला आपोआप होईल. आणि ते सगळं आपल्याला या चरित्रामधून कळणार आहे बरं का. आणि सद्गुरू ज्या पद्धतीचा उपदेश करतात तो उपदेश शुद्ध उपदेश आहे. म्हणजे त्याला काही चिकटून आलेलं नाही, त्याच्यामध्ये कुठलाही स्वार्थ दडलेला नाही. त्याच्यामध्ये आपलं आणि केवळ आपलं कल्याण व्हावं असाच त्यामध्ये उद्देश असल्यामुळे तो उपदेश शुद्ध आहे. आपल्याला उपदेश करून आपल्याकडून काही प्राप्ती करून घ्यायची अशा प्रकारचा अशुद्ध त्यामध्ये हेतू नसल्यामुळे तो उपदेश अत्यंत शुद्ध आहे. आणि देहात राहून सुद्धा देहात नसल्याप्रमाणे कसं वागतात, तो पुरुष कसा असतो, हे विदेही पण कसं असतं, हे सद्गुरूंच्या वागण्या बोलण्यातून, चालण्यातून, डोळ्यामधून, पावलं टाकण्यातून हे सगळं आपल्याला कळणार आहे. आणि म्हणून आमचे सद्गुरू अशा प्रकारे परमतत्व म्हणजे देवांचाही देव आहेत ते कसे आहेत, देवांचा देव कसा वागतो, कसा बोलतो, कसा चालतो, हे आपल्याला कसं बरं कळणार. अहो सद्गुरूंकडे पहा, सद्गुरूंकडे पाहिलं की या सगळ्या गोष्टींचा आपल्याला बोध होतो. आणि हे तत्वज्ञान आपल्याला या ठिकाणी कळणार असल्यामुळे आपण या चरित्राचं गायन मनापासून केलं पाहिजे, ऐकलं पाहिजे. आपण अनेक वेळेला काही शब्द वापरत असतो, ती चरपटपंजरी असते, बोलत असतो. बोलणं हा आपला स्वभाव आहे, त्याप्रमाणे बोलत असतो. पण बोलता बोलता त्या शब्दाच्या गाभ्याला आपण कधीही स्पर्श करत नाही. आपण सायुज्य मुक्ती हा शब्द वारंवार वापरतो. मुक्ती म्हणजे मुक्त होणं, आणि सायुज्य मुक्ती याचा अर्थ परमेश्वराशी एकरूप झाल्यानंतर जी मुक्ती प्राप्त होते, या प्रचलित जगापासून जे तुम्ही मुक्त होता त्या मुक्तीचा अर्थ आमच्या सद्गुरूंकडे पाहिलं की आपल्याला होईल. परमेश्वराशी एकरूप होणं म्हणजे काय, तर अहो सद्गुरूंकडे पहा, त्यांचं वागणं बोलणं हे सगळं नोंद करा. त्यांनी मोक्षप्राप्तीसाठी कोणकोणत्या साधनांचा वापर केला, काय काय केलं, कशी तपश्चर्या केली, कसे व्रत, कशा प्रकारची व्रतं त्यांनी पाळलेली आहेत, कोणती बंधनं त्यांनी स्वतःहून स्वीकारलेली आहेत, या गोष्टीचा अभ्यास केल्याशिवाय आपल्याला मोक्षप्राप्ती कशी बरं होईल. म्हणून सद्गुरूंकडे पहा. आणि मग ते आत्मस्वरूपात कशा प्रकारे विलीन झाले ते आपल्याला कळेल. एवढी तपपूत वागणूक असल्यानंतर मग ते परमेश्वराशी एकरूप होणारच होणार. तर हे कळण्यासाठी या चरित्राचा मागोवा घेणं हे आवश्यक आहे. तेव्हा अशा चरित्राच्या मागोव्यासाठी म्हणून आपण या चरित्राचं आलोडन करा बरं का. मनापासून हे चरित्र मनामध्ये साठवून घ्या, कानातून ते आतमध्ये हलके हलके ग्रहण करा. अलिप्त कसं व्हायचं, आम्हाला नेहमी प्रश्न पडतो की अलिप्त व्हा म्हणता, पण दुसऱ्या क्षणाला आम्हाला काही मोहाचे क्षण येतात. मायेचा जो बाजार या ठिकाणी आहे त्याच बाजारात आम्ही आहोत, तेव्हा आम्हाला मोह हे पडतातच. मग कसं व्हायचं बरं अलिप्त? आम्ही लिप्त व्हायचं नाही म्हणजे अलिप्त व्हायचं, म्हणजे विषय आम्हाला चिकटवून घ्यायचे नाहीत म्हणजे अलिप्त व्हायचं. कुठल्याही गोष्टी आम्हाला लावून घ्यायच्या नाहीत, कमलपत्राप्रमाणे आम्हाला तिथे भिजायचं नाही,
आम्हाला अशा प्रकारे अलिप्त व्हायचं आहे. पण ते कसं व्हायचं ते आम्हाला कळत नाही. मग ते जे कळत नाही ते कळवून घेण्यासाठी, ते समजून घेण्यासाठी काय बरं करणार? अहो, सद्गुरूंचं चरित्र बघा, सद्गुरूंकडे बघा. आम्हाला भक्त व्हायचं असं आम्ही म्हणत असतो, पण भक्त होण्याची पात्रता आमच्याकडे नसते. त्यात उत्तम भक्त होणं तर आणखी दूरच राहिलं. पण आमच्या समोर इथे उत्तम भक्त आहे. तो उत्तम भक्त कसा वागतो, कसा बोलतो, कसा चालतो, स्वतःला अलिप्त कसा ठेवतो, ह्या सगळ्या गोष्टीचं निरीक्षण करण्याची पात्रता आमच्याकडे आली पाहिजे. ती पात्रता येण्यासाठी आम्ही काय करायला हवं? तर या सद्गुरूंच्या सगळ्या सूचना ऐकायला पाहिजेत, या सद्गुरूंच्या वागण्या बोलण्याकडे लक्ष द्यायला पाहिजे. आणि मग त्यावेळेला तुम्हाला लक्षात येईल की अरे, आपण खरंच कोण आहोत? आपण असे का आहोत? कोण आहोत आपण? हा हात म्हणजे मी आहे काय? हा पाय म्हणजे मी आहे काय? हे शरीर म्हणजे मी आहे काय? मी कसा आहे? मी कोण आहे? याचं उत्तर आपल्याला सद्गुरूंच्या चरित्रामध्ये सापडतं. आणि म्हणून सद्गुरूंचं हे चरित्र अत्यंत मनोभावे आपण ऐकणं हे या ठिकाणी आवश्यक आहे. ते या चरित्रातून आपल्याला कळेल. बरं, आपण या व्यवहारात वारंवार असल्यामुळे काय होतं माहिती आहे का? आपल्यामध्ये शंका कुशंका इतक्या आहेत, इतके विकल्प आपल्या मनामध्ये येत असतात की हे असंच का, ते तसंच का, उपासच का करावा, आमकंच का करावं, उपासना म्हणजे काय, नाम म्हणजे काय, आरती म्हणजे काय, अनंत प्रश्न आमच्या मनात आहेत. सगुणाची पूजा करावी की निर्गुणाची करावी? सगुण म्हणजे काय, निर्गुण म्हणजे काय? अहो, भ्रमच भ्रम. एवढे भ्रम आमच्या मनात असतात, एवढे विकल्प असतात. त्या विकल्पांना आम्ही कशा पद्धतीने सामोरं जातो? हे भ्रम आम्ही काही आमच्या मनातले काढून टाकतो की नाही? का सगळे संशय तसेच जपून ठेवतो? हे जर छेदन करायचं असेल, हे जर भ्रम आपल्या मनातले दूर करायचे असतील, विकल्प जर फेडून घ्यायचे असतील, मन स्वच्छ करायचं असेल, शुद्ध करायचं असेल, तर आम्हाला काय बरं केलं पाहिजे? आम्हाला केलं पाहिजे ते असं की आम्हाला सद्गुरूंच्या चरित्राकडे वळलं पाहिजे. आम्ही सद्गुरूंचं चरित्र अभ्यासलं पाहिजे. आणि ते अभ्यासल्यानंतर आमच्या असं लक्षात येतं की आमचे सद्गुरू हे स्वतःच दासबोध आहेत. म्हणजे दासानी कशा प्रकारे वागावं आणि दास्यत्व कसं त्यांनी स्वीकारावं, पत्करावं, लीन व्हावं, विलीन व्हावं, हे जर आम्हाला पाहायचं असेल, ही जर विलीनता आम्हाला समजून घ्यायची असेल, तर आम्हाला आमचे सद्गुरूच समजले पाहिजेत बरं का. आमच्या मनाला तशा प्रकारचा बोध आम्ही केला पाहिजे. तो बोध आम्हाला कशामुळे होणार आहे? तर सद्गुरूंच्या चरित्रामुळे होणार आहे. आणि म्हणून आम्ही सद्गुरूंच्या चरित्राकडे वळलं पाहिजे, गगनविहारात गेलं पाहिजे, पक्षाप्रमाणे फिरलं पाहिजे. वर गेल्यानंतर जेव्हा आम्ही खाली पाहतो तेव्हा आमच्या दृष्टीपथात पृथ्वीचा फार मोठा भाग येतो. आणि म्हणून तो पाहण्यासाठी आम्हाला गगनातच विहार करायला पाहिजे, सद्गुरूंच्या चरित्रामध्ये घुसलं पाहिजे, त्यांचा मागोवा घेत त्यांच्या मागे मागे चाललं पाहिजे. तरच आम्हाला आत्मबोध होईल. आम्हाला कळेल काही की आत्मा म्हणजे काय आणि तो कसा या ठिकाणी वावरत असतो, शरीरामध्ये येऊन तो कसा राहतो, आल्यानंतर तो काय करतो, या संबंधीचं बोधन, त्या संबंधीचा उपदेश आम्हाला कसा मिळेल? तर उपदेश फक्त शब्दात नसतो, तर तो वागण्यातूनही मिळत असतो. आणि म्हणून सद्गुरूंच्या वागण्या बोलण्याकडे लक्ष देणं आवश्यक आहे. ते आम्हाला या चरित्रामधून आम्हाला कळणार आहे. आणि म्हणून माझं काय म्हणणं आहे माहिती आहे का? माझा जीव तर तळमळतोय आणि लालचावतो सुद्धा आहे की माझी जी इंद्रिय आहेत ना, सगळे हे शरीराची सगळी इंद्रिय जी आहेत ना, त्यांनी आपापलं काम सोडून द्यावं आणि त्यांनी कानाचं काम स्वीकारावं, त्यांनी कर्णाचं काम स्वीकारावं. आणि त्यांनी काय करावं माहिती आहे का? हे जे आत्ता सद्गुरूंचं चरित्र गायन या ठिकाणी सुरू झालं आहे ना,
ते गायन त्यांनी कानाने ग्रहण करावं, सद्गुरूंच्या चरित्राला ग्रहण करावं, ते हलके हलके आपल्यामध्ये साठवून घे, असं मला वाटतंय. आणि म्हणून मी माझ्या सगळ्या इंद्रियांना आवाहन करतो की अरे तुम्ही तुमचं काम आत्ता बंद करा, तुम्ही कान व्हा आणि सद्गुरूंचं हे चरित्र सर्वांगाने ऐका. जिभेनी चव सोडून द्यावी, डोळ्यांनी पाहणं सोडून द्यावं, हाताने हाताचं काम, त्वचेनी त्वचेचं काम, स्पर्श वगैरे सगळं रसरूप गंध स्पर्श सगळं सोडून द्यावं आणि त्यांनी कान व्हा, कान. आणि अशा प्रकारे सद्गुरूंचं हे चरित्र त्यांनी मनापासून ऐका, असं मी माझ्या इंद्रियांना सांगतो आहे.